नमस्कार, मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण कथा ऐकत आहोत कौमार्या ही कादंबरी। या कादंबरीच्या लेखिका आहेत मानसी कावले। या कथेच्या सर्व मान्यता व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी। सादरीकरण छाया जोशी। या कादंबरीचे पहिले 2 भाग आपण ऐकले नसतील तर या भागाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही भागांची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही ही ऐकू शकता। कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील। तर चला सुरू करूया। मी गर्भवती झाले ही माझ्यासाठी आनंद वार्ता होती, कारण माझ्यासाठी ही वार्ता म्हणजे मुक्तीचा मंत्र होता। प्रसूतीनंतर आता मला राजमहालाचे दरवाजे इथून जाण्यापासून अडवू शकणार नव्हते। नको असताना महाराजांची शय्यासोबत करावी लागणार नव्हती। मला गालो भेटणार होता। मी पुन्हा माझ्या जगात जाणार होते। लवकरच मी स्वतंत्र होणार होते। पण उदरात हालचाल करत बाळाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली आणि सगळं चित्रच बदललं। माझ्याही नकळत मी अंतर्बाह्य बदलून गेले। याआधी केवळ गालव, गुरुदक्षिणा, अश्वमेधी घोडे आणि मुक्तीची स्वप्न पाहणारी मी आता जन्माला येणाऱ्या बाळाच्या बाललीलांच्या कल्पनेत रमू लागले। त्याच्या माझ्या नात्याच्या रेशीम गाठी उलगडताना हळवी होऊ लागले। आता त्याचा माझा सहवास काही दिवसांचाच उरेल ना। त्याच्या जन्मानंतर नाळ तुटली की त्याचं माझं नातं संपलं। नंतर तो केवळ हरिश्च महाराजांचा पुत्र असेल, मी त्याची कोणीही नसेन। या आणि अशा विचारांनी माझं मन बेचैन होऊ लागलं। आता कधी गालवच्या आठवणी आल्या की मी त्या झटकून टाकू लागले। त्या आठवणी मला बाळाला सोडून जाण्याची भीती दाखवत असत। याआधी इथून निघून गेल्यावर काय काय करायचं, जमल्यास गालवला पुन्हा एकदा गुरु विश्वामित्रांकडे जाण्यासाठी कसं समजवायचं, आणि याचा विचार करणारी मी आता इथून निघून गेल्यावर बाळाला पुन्हा कधी कसं भेटता येईल त्याच्या शक्यतांचा विचार करू लागले होते। मनाला एकच चाळा होता, माझं बाळ आणि मी। आमच्या दोघांच्या विश्वात मला दुसरं कोणी नकोसं वाटे, अगदी गालवचा विचारसुद्धा। सगळे मला जपत होते आणि मी त्याला जपत होते। उदरात दिसामाशी वाढणाऱ्या त्या दुसऱ्या जीवाच्या हालचालीने मी उल्हासित होत होते। महालात चालणारे गर्भाच्या कौतुकाचे सोहळे, बाळाच्या आगमनाची तयारी, हे सगळं मला हवंसं वाटू लागलं होतं। आणि आता माझ्या बाळात गुंतलेलं माझं मन मुक्तीच्या चाहुलीने विचलित होऊ लागलं। काही काळाने राजवैद्यांनी गर्भाची लक्षणे पुत्राची असल्याची खात्री देताच तर वातावरण अगदीच बदललं। नगरात वार्ता पसरल्यावर तर जिकडे तिकडे उत्साहाचं वातावरण होतं। आल्यापासून माझ्या अवतीभोवती दासदासींची वर्दळ होती। आता त्यात अजून दाईची भर पडली। माझ्या परवानगीशिवाय पान हलत नव्हतं। महाराजही मला हवं तसं माझ्या मर्जीप्रमाणे वागवत होते। अगदी त्यांना मी माझ्या मर्जीशिवाय शयनगृहात येण्यास मज्जाव केला, तरीही त्यांची काहीच तक्रार नव्हती। सगळं मला हवं ते आणि तसंच होत होतं, आणि जीवनात अचानक झालेल्या या परिवर्तनाने मी सुखावली होते। पण जसा जसा प्रसूती काळ जवळ येऊ लागला तशी माझ्या मनाची चलबिचल वाढत होती। 9 महिने 9 दिवस झाले की उदरात सांभाळलेलं माझं बाळ जन्माला येताच मी त्याला सोडून जाणार, हा विचार मनावेगळा होतच नव्हता। मी सोडून गेल्यावर तो कसा राहील? भूक लागली की रडेल, रडताना त्याचे छोटीले नाजूक फुलांच्या पाकळ्यांसारखे ओठ थरथरतील आणि मी छातीशी धरावं म्हणून रडून आकांत करतील। अवतीभोवती सगळ्या दासी दाया असतील, पण त्याला केवळ मीच हवी असेन, असंच काही चाले मनात। बाळाच्या आणि गालवच्या सहवासाची ओढ सारखीच होती। कर्तव्य तेही होतं आणि हेही होतं। मला गालवही हवा होता आणि बाळही। कोणा एकाचीच निवड करणं अवघड होतं, पण निवड झाल्यावर एकाचीच करावी लागणार होती, किंबहुना आधी झालेलीच होती। 800 अश्वमेधी घोडे
मिळवून देण्यासाठी मी गालवशी वचनबद्ध होते आणि म्हणून बाळाला सोडून गालवसोबत जाण्यासाठीही विवश होते. पण मन राजी होत नव्हतं. बाळाला सोडून जावं लागणार हे निश्चित होतं. तरीही ते टळावं असं वाटत होतं. विचित्र अवस्था होती मनाची. आणि यथावकाश एका पहाटे राजमहालाला माझ्या प्रसूती वेदनांनी जाग आली. प्राणांतिक प्रसव वेदनेने तळमळत असतानाही मी माझ्या बाळाच्या रडण्याची चाहूल घेत होते. आणि कधीतरी वर्तमानाची जाणीव पुसली गेली. डोळ्यासमोर काळोख झाला. मी कुठे होते कळत नव्हतं. पण जाणीवेत अचानक एकाएकी त्या अंधाराच्या काळ्या पडद्याआडून एक सफेद अश्वमेधी घोडा धावतच माझ्यासमोर आला. आणि नंतर असंख्य घोड्यांच्या टापांचे आवाज कानात घुमून हळूहळू विरून गेले. काही वेळाने तो अंधाराचा पडदा विरला आणि मी हळूहळू डोळे उघडले. आता माझ्यासमोर माझी दासी उभी होती. मी डोळे उघडलेत असं दिसताच ती माझ्या कानापाशी येऊन कुजबुजली. महाराणी, सुवार्ता आहे. आपल्याला पुत्रलाभ झाला आहे आणि महाराजांनी ठरवल्याप्रमाणे आत्ताच ऋषिकुमारांकडे 200 अश्वमेधी घोडे रवाना झाले आहेत आणि आपल्यालाही मुक्त केलं आहे महाराणी. क्षणभर मला कळेना मी याआधी पाहिलं होतं ते स्वप्न होतं की सत्य, आणि आता हे ऐकते ते. पण थोड्या वेळात दाईने बाळाला माझ्या छातीशी ठेवलं आणि माझ्या स्तनातून त्या इवल्या उवल्या ओठात झुरू पाहणा झरताच मला बोध झाला की आत्ताच मी एका पुत्राला जन्म दिला होता. मी माता झाले होते. आता माझं बाळ माझ्या कुशीत होतं. मातृत्वाच्या भावनेने हृदयात आनंद लहरी उठल्या. मला सगळ्या जगाचा विसर पडला. आता मी आणि माझं बाळ हेच माझं जग होते. पण हा आनंद फार काळ टिकणार नव्हताच. तो प्रसूतीनंतरचा 12वा दिवस होता. आज गालव मला न्यायला येणार होता. मी शयनगृहात विश्रांती घेत होते. सैरभैर मनस्थितीतही येणाऱ्या क्षणांची चाहूल घेत होते. सेजेवर शेजारीच रेशमी वस्त्रात गुंडाळलेलं माझं बाळ झोपलेलं होतं. झोपेतच बाळ मुठी चोकत होतं. त्याच्या त्या भुकेलेल्या ओठांकडे, अर्धवट मिटलेल्या डोळ्यांकडे बघून माझ्या काळजात कालवा कालव झाली. मनात भावनांचा कल्लोळ उठला. प्रेमाने मी त्याला कुशीत ओढून घेतलं. मी समजले होते त्याला भूक लागली होती. अगदी हळुवारपणे मी त्याच्या तोंडातला तो त्याचा हात बाहेर काढला. त्याचे इवलेसे ओठ रडण्यासाठी विलग झाले. झटकन मी त्याला छातीशी घेतलं. मी स्तन तोंडात देताच आपल्या लाल चुटूक नाजूक ओठाने तो झरझर दूध ओढू लागला. पाळणा झुरू झरत रिकामा होत होता आणि माझं मन समाधानाने भरत होतं. आता मी फक्त माझ्या बाळाची माता होते. मनात विचारांचं वादळ होतं. दासी म्हणाली होती, महाराजांनी तुम्हाला मुक्त केलंय. म्हणजे आता बाळाला सोडून जावं लागणार होतं. आता कधीही येणारा एक क्षण त्याच्या माझ्या भेटीचा शेवटचा क्षण ठरणार होता. त्यानंतर तो आता कधीच मला माझ्या दृष्टीस पडणार नव्हता. किती सहज महाराजांना प्रस्ताव दिला होता मी. पुत्र जन्मानंतर मला मुक्त करा म्हणाले होते मी. तेव्हा कुठे माहीत होतं एक प्रसूती स्त्रीला किती बदलून टाकते ते. तिच्या शरीरातले बदल तर सगळ्यांना दिसतात, पण मनात स्त्रवणारे हे वात्सल्याचे झरे ते तिलाच कळतात. साश्रू नयनाने मी निर्धास्त होऊन माझ्या कुशीत निजलेल्या माझ्या बाळाला प्रेमाने, कौतुकाने मनात साठवून घेत होते. आपल्या बाळमुठीने माझं उत्तरीय घट्ट पकडून ठेवलं होतं त्याने. बाळाचा चेहरा माझ्यासारखाच होता. अगदी नाक डोळे माझेच. माझे केस कुरळे होते. बाळाचे जावळही तसेच होते. वर्ण मात्र महाराजांसारखा होता. पूर्ण दिवसाचं कठोर निगराणीत वाढलेलं बाळ होतं ते. गुटगुटीत, तजेलदार, मोहक, राजस. मला त्याच्या स्नानाचा सोहळा आठवला. अंगावर पाणी पडलं की किती जोरजोरात हातपाय हलवत असे तो. त्याला मजा वाटत असावी. उगीच रडला नाही कधीच. दाईने माझ्याजवळ दिलं आणि मी छातीशी घेतलं की स्तन तोंडात येईपर्यंत किती घाई असायची त्याला. पाना ओढायला सुरुवात केली की मग बघता बघता झोपी जाई. आता मी नसेन हे कळेल का त्याला? बाहेर थोडी अधिक हालचाल दिसली म्हणून माझं अवधान हटलं. लगेचच माझी दासी आली आणि काही सेविका माझ्यापाशी आल्या. पण काहीच न बोलता एकमेकींकडे पाहू लागल्या. बाळ मस्त हातपाय ताणून झोपलं होतं. त्या कदाचित बाळाला पाहायला आल्या असाव्यात
असं समजून मी म्हणाले, झोपण्याचा रुबाब तरी बघा लबाडाचा, जसा काही आत्ताच चक्रवर्ती राजा झालाय. हो तर सगळे असंच म्हणतात महाराणी. बाळराजे अगदी राजसी दिसतात. दासी असं म्हणतात. मी जवळ ओढून बाळाचा एक मुका घेतला आणि त्याला घट्ट छातीशी कवटाळलं. त्याने बाळाला जाग आली तशी लगेच दाई पुढे आली आणि बाळाला माझ्याकडून काढून घेत म्हणाली, महाराजांची आज्ञा आहे महाराणी. बाळाला त्वरित इथून घेऊन यावं अशी. जन्मोत्सवाची तयारीसुद्धा करायची आहे ना त्याला. इतक्यात त्यातलीच कोणीतरी म्हणाली, राजमहालाबाहेर ऋषिकुमार गालव आपली प्रतीक्षा करत आहेत देवी. तेव्हा वस्त्रालंकार. मी समजले, बाळावरच काय, माझा आता इथल्या कशावरही हक्क नव्हता. मी समजले, दासी बाळाला जन्मोत्सवासाठी न्यायचं आहे म्हणाली आणि मला नाही. बाळ आता माझं नव्हतं, केवळ हरिश्च महाराजांचं होतं. प्रस्तावात ठरलेलं होतं तसं. गालव मला न्यायला आला होता. मी आता स्वतंत्र झाले होते. नगरात जन्म उत्सवाची धामधूम सुरू होती आणि मी एकटी या सगळ्यापासून अनभिज्ञ होते. माझ्या लक्षात आलं, कालपासून माझ्याजवळ ती एकच दासी होती. आज माझं प्रसाधन करणारी दासीसुद्धा आली नव्हती. मी माझे वस्त्रालंकार उतरून दासीकडे दिले आणि निरोप घेताना विचारलं, बाळाचं नाव काय ठरलंय? वसुमना, ती म्हणाली. वसुमनाचं हे नाव आणि बाळाचा चेहरा मनात घोळवीत मी एकटीच महालाबाहेर आले. गालव माझी वाट पाहत होता. त्याला पाहताच धावतच मी त्याच्याजवळ गेले. मला त्याला मनातलं सगळं सांगायचं होतं. उत्तेजित होऊन मी सुरुवात केली, ओ गालव, तू थोडा विलंबाने आलास, नाही तर तुला वसुमना पाहायला मिळाला असता. तुला माहीत आहे, वसुमना अगदी माझ्यासारखा दिसतो. गालवने विचित्र नजरेने पाहत विचारलं, वसुमना? कोण वसुमना माधवी? मी माझ्यातच होते. मला वाटलं त्याला बाळाचे नाव कसं माहीत असणार म्हणून म्हणाले, वसुमना माझा पुत्र, माझं बाळ गालव. तुझा पुत्र? आता तो राजकुमार आहे माधवी, तुझा नाही. तो हरिश्च महाराजांचा पुत्र आहे. मी काकुळतीला येऊन म्हणाले, असेल, पण तरीही त्याची जन्मदात्री, त्याची माता तर मीच आहे ना गालव. पण माधवी, तुझा आता त्याच्यावर काहीही हक्क नाही, म्हणून तुझं असं त्याच्यात गुंतून राहणं चांगलं नाही. आपला मार्ग वेगळा आहे. मी समजले, गालवला माझ्या भावभावनांशी काहीही कर्तव्य नव्हतं. त्याला फक्त त्याची गुरुदक्षिणा कशी मिळवता येईल हाच विचार महत्त्वाचा वाटत होता. मी मुद्दाम विचारलं, तुला 200 अश्वमेधी घोडे मिळाले का गालव? महाराजांनी वचन दिल्याप्रमाणे पुत्रजन्म झाल्याक्षणी रवाना केले. आपल्याला 200 अश्वमेधी घोडे मिळाले माधवी, 200. गुरु विश्वामित्रांच्या आश्रमाकडे घोडे जाताना पाहिले आणि मी समजलो, महाराजांना पुत्रलाभ झाला. कधी तुला भेटतो आणि तिथून घेऊन येतो असं झालं होतं मला. तुला सांगतो माधवी, अश्वमेधी घोड्यांची गोष्टच निराळी. ते तेजस्वी सफेद घोडे वाऱ्याच्या वेगाने धावत जाताना पाहिलं की पाहणाऱ्याचं भान हरपून जातं. गुरुदक्षिणेचे पहिले 200 अश्वमेधी घोडे मिळाल्याने गालवच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तो घोड्याच्या वर्णनात रंगून गेला. 200 अश्वमेधी घोडे तरी गुरु विश्वामित्रांकडे पोहोचले याचा मलाही आनंद झाला होताच आणि त्याला निमित्त मी होते. अत्यानंदाने गालवचे हात हातात घेऊन त्याला विचारलं, घोडे गुरु विश्वामित्रांकडे पोहोचले आणि त्यांनी केवळ 200 घोडे स्वीकारले, हे मी काय ऐकते आहे गालव? आणखीन काय झालं? मग काय म्हणाले गुरुदेव तुला? त्यांना काय वाटलं? मला काय ठाऊक, पण गुरुदेव अवश्य प्रसन्न झाले असतील. म्हणाले असतील, गालव निग्रही आहे, तो कुठल्याही परिस्थितीत कर्तव्य विन्मुख होणार नाही. हे 200 घोडे पाहून आता गुरुदेवांना खात्री पटली असेल की गालव आपलं वचन पूर्ण करेलच. म्हणजे तू गुरुदेवांना प्रत्यक्ष भेटला नाहीस? नाही माधवी, आता मी गुरुदेवांची भेट तेव्हाच घेईन जेव्हा माझं वचन पूर्ण होईल. मी घोडे आश्रमाकडेच पाठवून द्यायला सांगितले होते. एकतर घोडे आपल्या मालकीचे झाले आणि दुसरं, मी असा आणखी घोड्यांच्या शोधात भटकत आहे. कुठे ठेवणार होतो? आता कसं, घोडे ज्याचे त्याला पोहोचले आणि मी कर्तव्यपूर्तीकडे वाटचाल करतो आहे याची गुरुदेवांना
पूर्वसूचनाही मिळाली. पण गालव, तू प्रत्यक्ष गुरु विश्वामित्रांना भेटला असतास आणि ते घोडे तुला कसे मिळाले हे सांगितलं असतंस तर कदाचित त्यांनी तुला आत्ताच वचनमुक्त केलं असतं. माधवी, मी हे काय ऐकतो आहे? मी गुरुदेवांना केवळ 200 घोडे देऊन वचनमुक्त होऊ असे म्हणतेस तू? असंभव. पण गालव, तू असा विचार तरी कसा करू शकतेस माधवी? हा गालव अर्धवट कार्य करून वचनपूर्तीचं फलित मागणारा नाही. तुम्ही स्त्रिया मुळातच दुर्बल, अल्पसंतुष्ट, त्वरित माघार घेऊ पाहता, संघर्षाला घाबरता. म्हणून तर तुमच्यावर कधी कुठलं मोठं कार्य सोपवताच येत नाही. त्यासाठी तुम्हाला पुरुषांच्या आधाराची गरज लागतेच. हो तर स्त्री दुबळीच असते, म्हणून तर पुरुष सहज खेळवतात तिला. म्हणून तर पराक्रमी पुरुष जन्माला घालणाऱ्या तिला पुरुषांच्या आधाराची गरज लागते. मी आता एका चक्रवर्ती पुत्राला जन्म दिला असेल तरीही मी दुबळीच. आधी महाराजांचा आधार घेतला आणि तो सुटला तर आता तुझ्या आधाराला आले. चिडून एवढं बोललेच. अजूनही खूप बोलावंसं वाटत होतं, पण गप्प बसले. तू व्यंग करायला लागलीस माधवी. व्यंगच का? बरंच काही शिकले गालव. स्त्रीसाठी प्रसव म्हणजे नवा जन्म असतो. उदरातून एक शिशू जन्म घेतो तेव्हा त्याच्यासोबत तिच्या मनातूनही अनेक प्रश्न जन्म घेतात. पण तुला ते कसं कळणार? तू तर शरीरातला बदलही पाहिला नाहीस, मग मनातला कसा दिसणार? तुझ्यासमोर तर मी तीच माधवी आहे, अनुष्ठान करून पुन्हा पहिल्यासारखी झालेली नवीन. पुत्रवियोगाने मी दुःखी निराश झाले होते, पण गालवला त्याचं काही वाटलं नाही. उलट तो मलाच दोष देत म्हणाला, एक पुत्र जन्मानंतर तू इतकी बदलशील, माझ्याकडे पराभवाने पाहशील असं मला कधीच वाटलं नव्हतं माधवी. मला तरी कुठे वाटलं होतं, पण तसं झालंय गालव. आधीची माधवी वेगळी होती गालव. आताची माधवी वसुमनाची माता आहे. मी माझ्या बाळाला जन्म देताच सोडून आली आहे. आता त्याला जाग आली असेल, भूक लागली असेल आणि तो त्याच्या मातेला शोधत असेल. माझ्या कानावर त्याच्या रडण्याचा आवाज येतोय गालव. मी आक्रोश करत होते, पण गालवने केवळ मला जवळ घेतलं आणि समजावू लागला. मला माहीत आहे माधवी, तुझ्यासाठी हे सगळं सोपं नाही, पण हे होणारच आहे. ध्येय वेड्या माणसासाठी ध्येयाच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट क्षुद्र असते, मग ती प्राणापेक्षा प्रिय असली तरीही. हे कार्य हातात घेतल्यापासून मी सुद्धा कुठे सुखाने झोपलो आहे? अश्वमेधी घोड्यांच्या शोधात वेड्यासारखा कुठे कुठे भटकतो आहे, तुला काय माहिती? आणि तुला महालात सोडून आल्यावर माझ्या मनात काय प्रलय आले नाहीत काय सांगू. तू एका दुसऱ्या पुरुषाची शय्यासोबत करते आहेस, या कल्पनेने मी किती रात्री जळत घालवल्या आहेत मीच जाणतो. पण कर्तव्यपूर्तीसाठी त्याग करावाच लागतो. मी निर्विकारपणे त्याला एवढंच विचारलं, आता आपल्याला कुठे जायचं आहे गालव? आता अजिबात वेळ न दवडता इथून सरळ काशीला जायचंय. काशी नरेश महाराज देवोदास अश्वमेधी घोडे राखून आहेत असं समजलं. गालव असं सांगत होता तसं 800 अश्वमेधी घोडे मिळाल्याखेरीज तो आता थांबणार नव्हता. माझ्या पोटातले शब्द ओठातच आले नाहीत आणि मग मी काहीही न बोलता त्याच्या मागे मार्ग तुडवत गेले आणि सुरू झाला माझ्या दुर्भाग्य पर्वाचा दुसरा अध्याय. हा दुसरा अध्याय पहिल्यापेक्षा भयंकर तर होताच, पण आता मला तो तसा वाटत नव्हता. मन सर्वार्थाने घायल होऊन सर्व संवेदनांच्या पार गेलं होतं आणि शरीर तर अनुष्ठान करून नवीनच झालेलं होतं. मार्गात मी फार बोलत नव्हते, फक्त गालव जे सांगेल ते ऐकत होते. कधीतरी शब्दांचे बाण सुटायचे, पण त्याने मीच जास्त जखमी होत होते. कारण गालवला कशानेही काही फरक पडत नव्हता. तो त्याच्याच धुंदीत होता. आणखी 200 अश्वमेधी घोडे मिळत आहेत या व्यतिरिक्त त्याला आता कशाशीही कर्तव्य नव्हतं. अगदी माझं अजून एका दरबारात मोल करण्याचंही. गालव मला राजा दिवोदासच्या दरबारात घेऊन गेला, पण मी पाहिलं राजा म्हणून माझ्यासमोर उभा असलेला तो माणूस एक वासनांध पुरुष होता. गालवने मला त्याचं नाव दिवोदास सांगितलं होतं की तो राजा आहे आणि त्याला राजा समजायचं एकमेव कारण म्हणजे त्याच्याजवळ 200 अश्वमेधी घोडे आहेत. ते त्याने पराक्रमाने मिळवले नव्हते,
ती त्याच्या गुरुची कृपा होती. त्यांनी त्याला ते 200 अश्वमेधी घोडे मिळवून दिले होते. देवोदास राजा होता, पण तो स्वयंघोषित राजा होता. इतर राजे त्याला राजा मानतच नव्हते. तो पराक्रमी तर नव्हताच, उलट सदा शत्रूचं भय बाळगून त्यांच्याविरुद्ध कारवाया करण्यासाठी मिळेल त्या मार्गांचा अवलंब करणारा होता. राजा दिवोदास सगळ्याच दृष्टीने अयोध्या नरेश राजा हर्यश्चहून अगदीच हीन दर्जाचा होता. मी महापराक्रमी महाराज ययातींची कन्या होते. स्वयंवर झालं असतं तर अशा राजाला मी वरमाला घालणं तर दूरच, पण त्याला माझ्या स्वयंवराचं निमंत्रणही दिलं नसतं. पण आज माझं भाग्य मला त्याच्या पायाशी घेऊन आलं होतं आणि त्याच्यासमोर मी एक वस्तू मात्र होते. अशी वस्तू जिचं वस्तुतः मोल शून्य होतं. केवळ पुत्रलाभ झाला तर आणि तरच मोल 200 अश्वमेधी घोडे हे ठरून गेलं होतं. मी आता 200 अश्वमेधी घोड्यांच्या बदल्यात सहज मिळू शकणारी सौंदर्यवती स्त्री झाले होते. माझं यौवन लुटण्याला कोणतीच सीमा नव्हती. शरीरसुख असंच मनमुराद हवं तेव्हा हवं तसं घेता येणार होतं. खरा सौदा केवळ चक्रवर्ती पुत्रप्राप्तीचा होता आणि प्रस्ताव तोच होता. पुत्रप्राप्ती झाल्यावर 200 अश्वमेधी घोडे आणि त्यानंतर माझी मुक्ती. त्याच सौद्यासाठी प्रथम अयोध्या नरेश हर्यश्च महाराजांना नकार देणारा गालव आता त्यांनीच दाखवलेल्या मार्गावरून चालणार होता आणि मी त्याच्या मागून. तो नेईल तिकडे जाणार होते, कारण मी आधीच तसं मान्य केलं होतं. आम्ही दिवोदास राजाच्या महालात गेलो. त्याच्याकडे पाहता कोणती स्त्री, अगदी कितीही खालच्या दर्जाची स्त्री स्वखुशीने त्याच्याशी समागम करेल हे संभवच नव्हतं. इतका ओंगळ दिसला तो. पण दुर्दैवाने शय्यासुख स्त्रीसाठी नसतं. तिने फक्त संगतीत असेल त्या पुरुषाशी रत व्हायचं, हाच समाजाचा नियम होता. शरीरसुख फक्त पुरुषाच्या मर्जीवरच अवलंबून असते हे सत्य स्वतः स्त्रीनेच स्वीकारलं होतं. पुरुष फक्त त्याचा पुरुषार्थ राखणार होता आणि दिवोदास त्याला अपवाद नव्हता. कामातूर राणा न भय न लज्जा हे सार्थ ठरावं असाच होता तो. माझ्याजवळ येऊन त्याने मला आपादमस्तक निहाळलं आणि विचारलं, शृंगारातल्या कामक्रीडा जाणतेस का फक्त शृंगारच करता येतो? पण तुझ्याकडे पाहता तसं तरी कसं म्हणावं असं म्हणून तो कुत्सितपणे हसला. या वेशात तू मला कशी तृप्त करशील असं भर दरबारात म्हणायलाही तो कचारला नाही. मी ययाती महाराजांची कन्या होते की आणखीन कोण याच्याशी त्याला काहीही कर्तव्य नव्हतं. आता फक्त हर्यश्च महाराजांना माझ्यापासून पुत्रप्राप्ती झाली होती एवढं त्याला पुरेसं होतं. त्याच्या 35 राण्या होत्या, पण एकीलाही पुत्रलाभ झाला नव्हता. सगळ्या 17 कन्याच होत्या, म्हणून त्याला केवळ एका पुत्राचा लाभ झाला तरी चालणार होता आणि गालवाने चक्रवर्ती पुत्राचं आमिष दाखवलं होतं. शिवाय चिरकौमार्याचं वरदान असलेली रूपवती सौंदर्यवती माधवीही भोगायला मिळणार होती. तो जराही ओढेवेढे न घेता तयार झाला आणि गालवाचा सौदा पक्का झाला. त्याची कामुक नजर आणि अश्लील चाळे सांगत होते की त्याच्या 200 अश्वमेधी घोड्यांचं मोल मला 1000 यातना सोसून चुकवावं लागणार होतं. तरीही मी 36वी राणी होऊन राजा देवोदासाच्या अंतःपुरात गेले. मी आता केवळ गालवच्या गुरुदक्षिणेसाठी चाललेल्या कर्मयज्ञातील समिधा होते. एकदा एखाद्या गोष्टीचा स्वीकार केला की त्यानंतर तिथे नकाराला जागा नसते. पुन्हा तेच तसंच ऋतुचक्र फिरलं आणि पुन्हा मी गर्भवती झाले. 9 महिने 9 दिवसांनी पुन्हा एकदा तशीच पुत्र प्रसवले. मात्र यावेळी पुत्र जन्मानंतर त्याचं मुखदर्शनही न घेता मी तडक महालाबाहेर पडले. कधीतरी फक्त एवढंच समजलं की मी जन्म दिलेल्या पुत्राचं नाव प्रतर्दन होतं. यावेळी मी महालाबाहेर पडल्यावर जराही अडखळले नाही, रडले विवळले नाही, मागे वळून पाहिलं नाही. गालवला काही विचारलं सांगितलंसुद्धा नाही. गालव खुश होता माझ्या या वर्तनाने आणि अर्धी गुरुदक्षिणा पूर्ण झाल्याने. आता मी न विचारताही त्याने मला सांगितलं की माझा पुढचा मुक्काम
भोजनगरीचा राजा उशिनर याच्या महाली होता आणि यावेळी गालव आधीच सौदा पटवून आलेला होता. जराही वेळ न दडवता आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. गालव अश्वमेधी घोड्यांचा माग घेत चालला होता आणि गालवच्या प्रेमात आंधळी झालेली मी. त्याची वचनपूर्ती हे माझं कर्तव्यच आहे, हे शेवटचं, हे झालं की गालव माझाच आहे असं म्हणून त्याच्या मागे तो नेईल तिकडे जात होते. माझ्या दृष्टीने गालव केवळ वचनपूर्तीच्या कर्तव्यापोटी आत्मसन्मानार्थच हे सगळं करत होता आणि त्याची साथ देणं हे माझं कर्तव्यच होतं. मनाला कळत असूनही मी माझंच मानत नव्हते. हा मार्ग मला कुठे घेऊन जात आहे हे दिसत असूनही पाहत नव्हते आणि गालव वेळोवेळी मी दृष्टीहीनच राहीन याची दक्षता घेत होता. त्याच्या स्वप्नांनी मला रिझवीत होता. गालवने माझ्यावरचं प्रेम कधी व्यक्त केलं नाही आणि मलासुद्धा कधी त्याची गरज भासली नाही, कारण मी त्याला माझ्या नजरेने पाहत होते. कधीमधी त्याच्या बोलण्यातून सांडणारे, माझी काळजी दाखवणारे शब्द मी दूर गेल्यावर त्याला वाटणारी असुरक्षितता म्हणजे त्याची माझ्याविषयी तळमळ आहे, माझ्यावर प्रेम आहे असं मी समजत होते. एकदा प्रवासात तो म्हणाला, कोण जाणे कधी आपण ऋणमुक्त होणार आहोत. मला आता तुझी ही दुरावस्था सहन होत नाही माधवी, पण काय करू, याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही. मला त्याच्या वचनपूर्तीचा ध्यास समजत होता आणि तो संपला की त्याच्या जीवनात केवळ मीच उरणार असं वाटत राहिलं. मग मी उगाचच विचारलं, तुझ्या गुरुदक्षिणेची वचनपूर्तता झाली की तू ऋषी होशील ना गालव? पण ऋषी झाल्यावर तू प्रथम काय करशील गालव? मला वाटत होतं तो म्हणेल, हा काय प्रश्न झाला माधवी, ऋणमुक्त झालो की सर्वात आधी मी तुला ययाती महाराजांकडे सोपवीन. ते तुझं स्वयंवर रचतील. तेथे ऋषी गालव येईल आणि तू वरलस तर मी तुझ्याशी विवाह करेल. मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही माधवी. पण तो म्हणाला, माहीत नाही माधवी, आता तरी त्याचा विचारही मी करू शकत नाही. अजून तर आपण आधीच गुरुदक्षिणा मिळवण्यात यश मिळवलं आहे. अजून 400 घोडे मिळवायचे आहेत. ते कसे मिळतील याचीच तर चिंता आहे. मी दुखावले गेले होते. रागातच म्हणाले, तुला चिंता करायची गरज काय गालव? तू तुझं कार्य कसं सिद्ध करायचं ते चांगलंच जाणतोस. तुझ्याकडे तितकी कुशाग्र बुद्धी आहे. शिवाय तुझ्याकडे मी आहेच. अवश्य एक दिवस तू ऋषी गालव होशीलच गालव. माझं ते तिरकस बोलणं त्याला कळलंच नव्हतं की त्याने कळूनही त्याकडे दुर्लक्ष केलं होतं माहिती नाही. पण त्यातही मला प्रेमच दिसलं. प्रेमाखातर तो मला सहन करतोय असंही आहे, असंच काही बाही समजत होते. सगळ्या प्रवासात मी गालवच्या सहवासातून, बोलण्यातून प्रेमरस मिळवत होते आणि तो शोषून जिवंत राहण्याचं धैर्य मिळवत होते. याच आशेवर की आता गालव नाही तर ऋषी विश्वामित्र म्हणतील हे शेवटचं. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मी सामोरी गेले आणि शरीर, मनावर होणारे अत्याचार सहन केले. तसाच अश्वमेधी घोड्यांच्या टापांचा माग घेत गालव आता भोजनगरीला पोहोचला होता आणि भोजनगरीचा राजा उशिनर माझ्या दुर्भाग्य पर्वाचा 3रा अध्याय ठरला. आता सौदा आधीच झालेला होता. मी नसण्याच्या वर्षभराच्या काळात गालव सगळीकडे फिरून माहिती गोळा करून होईल तिथे सौदा करण्यात आता वाकबगार झालेला होता. त्याला सगळं शीघ्रात शीघ्र व्हायला हवं होतं आणि मलाही हे संपवायला हवं होतं. त्याचाच परिणाम भोजनगरीत गेल्या गेल्याच मी राजा उशिनगराच्या अंतपुरात पोहोचले. त्याच्या अंतपुरातल्या मूक वेदनांनी मला ते सांगायचं ते सांगितलं होतं. राजघराण्याच्या भोगविलासात आता मला नौखा नव्हता, पण त्याचे दर एक वेळी झालेले प्रत्यक्ष दर्शन अत्यंत शिसारी आणणारे होते. हे भोजनगरीचे राजा उशिनर वयोवृद्ध होते. माझ्या तारुण्याचा आवेग त्यांना सोसणारा नव्हता आणि माझ्या चित्तातही आता तो उरलाच नव्हता. तरीसुद्धा त्याच्या आशाळभूत लालसेचा पाठलाग असह्य होत असे. त्यांच्या देहातील वासनेची अतृप्ती कधी विझलीच नाही. राजा उशिनराने मनाने अजून त्यांच्या वृद्धत्वाचा स्वीकार केला नव्हता. अजून चक्रवर्ती पुत्राची अभिलाषा धरून जगत होते ते. उतार वयातही
तरी ती पूर्ण होते म्हणून अधिक प्रसन्न होता. शिवाय आता मी तर त्याच्याकडे सप्रमाण आले होते. चक्रवर्ती राजाची लक्षणे असलेल्या 2 पुत्रांची माता होते आणि अगदीच काही नाही तर सौंदर्यवती तरुणी होतेच होते. सौदा तोट्याचा नव्हता म्हणून सहज झाला. या अध्यायात नियतीने देशोदेशीचे पर्यटन मात्र घडवले, पण देशोदेशी मुक्तसंचार लिहिताना पित्याच्या वयाच्या पुरुषाशी मुक्तसंभोग लिहायला मात्र ती विसरली नाही. ऋतू तोच होता. मार्गात तेच आधीचं गालवसोबत प्रवास करताना अनुभवलेलं, दृष्टी जाईल तिथे मोहात पाडणारं शारदीय सौंदर्य होतं. पण आता मात्र त्याच्याकडे पाहण्याची माझी नजर नव्हती. निसर्गाचे ते विभ्रम मला आता आधीसारखे सुखावत नव्हते, उलट उदासच करत होते. नभाची नितळ निळाई, मनात कुठेच काहीच नसल्याची, सगळं पुसल्याची, विरक्तीची भावना जाणवत होते. सभोवारच्या रंगीबेरंगी फुलांचं उमलणं, 2 क्षण बहरणं आणि नंतर सुकून निर्माल्य होऊन मातीत मिसळणं मला माझ्या निहित जीवनाची आठवण करून देत होतं. फुलांभोवतीचा भ्रमराचा गुंजराव अंतःपुरातल्या वासनेने बरबटलेल्या रात्रींची आठवण देत होता. रात्रीचं चंद्रचांदण्यांनी चमकणारं आकाश माझ्या फसलेल्या स्वप्नील इच्छा, आकांक्षांवर हसत असल्याचा मला भास होत असे. नदीचा निर्मळ जलप्रवाह व सुमनांच्या निरागस मुखाची आठवण करून देई. मग कधीतरी घटकाभर त्या जलप्रवाहात पाय सोडून बसून मी माझ्या मनातली वसुमनाच्या भेटीची तगमग शमवण्याचा प्रयत्न करत असे. पायाखालचा न संपणारा मार्ग आता कधीच न संपणाऱ्या प्रवासाची भीती घालत होता. गालवच्या सहवासातलं त्या धुंद प्रणयी रात्री आता मनातून पार उतरून धुवून गेल्या होत्या. शृंगाराच्या सगळ्या चमत्कृती हास्यास्पद वाटत होत्या. मनात आता तसे मधुर भावतरंग उठत नव्हते. कुठल्याही पुरुषाच्या स्पर्शाने अंगावर शहारा येईल याची आता शक्यताच उरली नव्हती. एखाद्या सरावलेल्या अभिसारिकेसारखी मी महाराजांना रिझवीत होते आणि माझ्या नवतरुण शरीरापलीकडे त्यांनाही कशातच रुची नव्हतीच. निसर्ग नियमानुसार यथावकाश मला गर्भ राहिला आणि 9 महिने 9 दिवसांनी पुत्रप्राप्ती झाली आणि गालवचा सौदासुद्धा विनासायास पूर्ण झाला. पण यावेळी पुत्रजन्माच्या आधीच मूर्छित अवस्थेत मी एक स्वप्न पाहिलं. एक मोठा काळक भिन्न पक्षी आपल्या धारधार चोचीत एक नवजात शिशु घेऊन उडत जात होता आणि अगदी तसंच मी डोळे उघडण्याआधीच माझ्या कुशीतून माझं बाळही कोणीतरी उचलून नेलं होतं. त्याचवेळी सफेद वेगवान 200 अश्वमेधी घोडे गुरु विश्वामित्रांच्या आश्रमाच्या दिशेने धावत होते. माझ्या या 3ऱ्या पुत्राचं नाव सिवी असं होतं. कधीतरी गालवकडूनच समजलं. माणूस कधी दुर्दैवाच्या भोवऱ्यात सापडला की त्याला किनारा दिसतच नाही कधी. तळाची ओढच अशी असते की वर येऊन श्वास घेण्यापुरतासुद्धा अवधी मिळत नाही बुडताना. आधी गालव आणि आता त्याच्यासोबत मी असेच कर्तव्याच्या भोवऱ्यात सापडलो होतो. गालव त्याच्या गुरुदक्षिणेच्या आणि मी गालवला अश्वमेधी घोडे मिळवून देण्याच्या प्रयत्नात निरर्थक भटकत होतो. प्रत्येक वेळी फक्त मिळेल ते पदरात पाडून घेण्याच्या नादात कार्य संपूर्ण होण्याच्या शक्यतेचा विचार केलाच नव्हता. आणि आता भोजनगरीतून आल्यावर प्रयत्नांचा मार्गच खुंटला होता. आणखी अश्वमेधी घोडे असलेले ठिकाण अज्ञात होते. आता पुढे काय हा प्रश्न होता. वर्षभर सर्वत्र शोध घेऊनही गालवला आणखी अश्वमेधी घोड्यांचा ठावठिकाणा सापडलाच नव्हता. अजून केवळ 200 घोडे मिळाले की वचनपूर्ती होणार होती आणि 600 घोडे मिळाल्यावर आता गालवच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. यशाच्या इतक्या जवळ येऊन माघार घेणं त्याला मान्य नव्हतं, पण मार्ग दिसत नव्हता. भोजनगरीच्या उशीनं राजाकडून मिळालेले शेवटचे 200 अश्वमेधी घोडे गुरु विश्वामित्रांच्या आश्रमात रवाना करून आम्ही आता आश्रमाजवळच येऊन राहिलो होतो. माझं गालववर अत्यंतिक प्रेम होतं. त्याच्या निराशेने मी निराश होत होते आणि त्याच्या आनंदाने आनंदी.
भावनावश मी नेहमी त्याला म्हणत होते, तू फक्त सांग, तुझ्यासाठी मी कोणतंही दिव्य करायला तयार आहे. या सगळ्या यातना मी केवळ तुझ्यासाठीच तर सहन करत होते. मी स्त्री चारित्र्याच्या, मानवी वृत्ती प्रवृत्तीच्या सगळ्या मर्यादा लांघून प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच होती. पण तरीही गालव समाधानी नव्हता. कारण अजून 200 घोडे मिळाले नाहीत तर त्याची वचनपूर्ती होणार नव्हती. म्हणूनच त्याचा ध्यास संपला नव्हता. तो निग्रही होता. कार्यसिद्धी होईपर्यंत तो इतर कशाचाही विचार करणार नव्हता. अगदी माझाही नाही. आणखी अश्वमेधी घोडे मिळवण्याचा शोध थांबल्यावर गालव कमालीचा निराश झाला होता. कधी कधी तर त्याचा आता माझ्यावरही विश्वास राहिला नाही की काय असे वाटे. त्याला तसंच कारणही होतं. प्रत्येक राजाने मला आपल्याजवळ ठेवून घेण्याची इच्छा दर्शवली होती. त्यामुळे मी जरा नजरेआड झाले तरी तो साशंक होईल. मी त्याला सोडून कोणा राजाकडे जाईन, त्यांची पट्टराणी होईल असं त्याच्या मनाने घेतलं होतं. तसं बोलूनही दाखवे तो कधी कधी. म्हणे, तुला वाटत असेल आज कोण्या राजाची पट्टराणी होऊन सुखात असते मी. कुठे याच्या वचनात अडकून पडले मी. गालवच्या अशा वक्तव्याने मनाला अत्यंत क्लेश होई. त्याच्या माझ्यात अश्वमेधी घोड्या मिळवण्याव्यतिरिक्त कोणतंच नातं शिल्लक राहिल्यासारखं वाटत नसे. अलीकडे त्याच्या मनात एक परकेपणाची भावना रुजू लागली होती. आता त्याच्या माझ्या सहवासात तो आधीचा आपलेपणा उरला नव्हता. कित्येकदा मनात येई, महाराज ययातींनी कन्यादान केलं आणि ते दानशूर कर्तव्य पारायण ठरले. आर्यावर्तात त्यांचा नाव लौकिकही होईल. उद्या स्वर्गप्राप्ती होईल. तसा गालव गुरु विश्वामित्रांना 800 अश्वमेधी घोडे देऊन वचनपूर्ती करेल आणि अशी कठीण गुरुदक्षिणा देऊन उत्तीर्ण झालेला म्हणून शिष्योत्तम ठरेल. ऋषीपद प्राप्त करेल. आणि मी एक चारित्र्यहीन स्त्री असेल का? कोणालाही कसलंही वचन न देताही मी मार्गात आलेल्या प्रत्येकाशी वचनबद्ध राहिले. ययाती महाराजांच्या काय, गालवच्या काय, दोघांच्या कर्तव्याचा, वचनाचा आधार मीच होते ना. तरीही जनमानसात मी एक दुबळी स्त्री होते. पुरुषाच्या आधाराशिवाय जगू न शकणारी स्त्री ठरेल का? मीच जर दोघांच्या वचनपूर्तीच्या मार्गातून निघून गेले असते तर काय झालं असतं? मनात विचारांची आवर्तनं चालत. कोणी कधीच मला माझी इच्छा विचारली नाही. पित्याच्या इच्छेचा मान राखावा म्हणून गालवसोबत आले. गालवच्या इच्छेखातर त्याने सांगितलं तेव्हा त्या राजांच्या अंतःपुरात गेले. सगळ्यांच्या इच्छापूर्तीचं मी केवळ एक साधन मात्र होऊन राहिले आणि म्हणून मी दुबळी दिसले. आज मी 3 पुत्रांची माता असून कुमारी आहे. माझे पुत्र चक्रवर्ती होतील तेव्हा मी कुठे असेन कोणास ठाऊक. कुठे कधीतरी भेटतील तेव्हा काय समजतील ते मला. माझ्याविषयी प्रेम वाटेल त्यांना. कर्तव्यपरायण म्हणावं तर मी माझं मातेचं कर्तव्य निभावलं नाही त्याचं काय? अशा विचारांच्या गर्तेत माझी मी सुद्धा स्वतःपासून तुटत चालले होते. अगदी एकटी झाले होते. माझ्यातली राजकन्या माधवी हळूहळू संपत चालली होती. पण गालवची माधवी हार मानायला तयार नव्हती. ती अजूनही माघार घेत नव्हती. गालवचं अपयश त्याच्यापेक्षाही तिला मान्य नव्हतं. मनात अशीही एक खंत होतीच, हे सगळं नाट्य मीच तर घडवून आणलं. मीच पहिल्यांदाच नकार दिला असता तर. आजवर जे झालं त्याचा करता करविता गालव होता. पण मी साधन झाले. हे माझं चुकलंच ना. गालव महत्त्वाकांक्षी आहे हे दिसत असूनही मी त्याला कधी अडवलं नाही. तो करत होता ते करू दिलं. हे चुकीचं आहे म्हणाले नाही. पुढे आणखी घोडे मिळाले नाहीत तर अशी शंकासुद्धा बोलून दाखवली नाही. याच्या प्रयत्नांना बळच देत राहिले. आणि आज तो दुबळा ठरतोय. निराश होऊन त्याने प्राणत्याग केला तर माझा सगळा तर प्रवास व्यर्थच ठरणार होता. वाटलं नुसता विचार करून चालणार नाही, काहीतरी करायला हवं. संध्या स्नानाची वेळ झाली होती. मी उठून नदीवर गेले. स्नान करून कौमार्य प्राप्तीसाठी अनुष्ठान केलं आणि परतून येतच होते की कानावर
आलं. काही लोक बोलत होते, गुरु विश्वामित्रांच्या आश्रमात अश्वमेधी घोडे आले आहेत. कोणीतरी त्यांचा शिष्य गालव त्याने गुरुदक्षिणा म्हणून दिले म्हणतात. पण गुरुदक्षिणा 800 अश्वमेधी घोडे होती आणि त्याने तर 600च घोडे पाठवलेत असं कळलं. उरलेल्या 200 घोड्यांचं काय? ते कसे देणार तो? हो ना, गुरु विश्वामित्रांशिवाय आता संपूर्ण आर्यवर्तात कोणाकडेच अश्वमेधी घोडे नाहीत म्हणे. हो, एका वर्षी विपाशा नदीला मोठा पूर आला होता आणि त्यात शेकडो अश्वमेधी घोडे वाहून गेलेत असं ऐकलं होतं. हे ऐकून मी मनाशी काही निश्चय केला आणि गुरु विश्वामित्रांच्या आश्रमाकडे निघाले. मी गुरु विश्वामित्रांच्या आश्रमात त्यांच्या कुटीजवळ पोहोचले तेव्हा मंत्रपठण कानावर आलं आणि मी तिथेच आडोशाला उभी राहिले. गायत्री मंत्राने उपासनेची सांगता झाली आणि गुरु विश्वामित्रांनी आवाज दिला, कोण? मी पुढे गेले. प्रणाम गुरुदेव, मी माधवी, हस्तिनापूर नरेश महाराज ययातींची कन्या. माधवी, गालवसाठी आली आहेस काय? महाराज, आपण सर्वज्ञ आहात महाराज. तो गालव कुठे आहे? मला माहीत नाही महाराज. महाराज, मी अवश्य येथे गालवसाठी आली आहे, पण मला गालवने पाठवलेले नाही. अर्थात तुझ्या येथे येण्याचं प्रयोजन? महाराज, आपल्याला ठाऊकच आहे की या घडीला गालवने गुरुदक्षिणेचे 600 अश्वमेधी घोडे आपल्या सुपूर्त केले आहेत. यासाठी मी 3 राजांच्या अंतःपुरात राहून आले आहे महाराज. माझ्या 3 नवजात शिशूंना सोडून आली आहे. पण महाराज, आता ते सगळं व्यर्थ ठरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराज. कारण आता शेष 200 घोडे मिळवण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही महाराज. मग तुला काय म्हणायचे आहे? महाराज, एक प्रार्थना होती. त्या 600 घोड्यांसाठी आधीच गालव कितीतरी भटकला आहे महाराज आणि उरलेले 200 घोडे देऊ शकत नाही म्हणून तो खूप निराश झालेला आहे महाराज. म्हणून केवळ 600 घोडे देऊन आम्ही त्याला वचनमुक्त करावं हेच सांगण्यासाठी तू इथे आले असशील तर जाऊ शकतेस. पण महाराज, आपण जाणता आता कुठेही अश्वमेधी घोडे उपलब्धच नाहीत, तर गालव देईल कुठून? काही वर्षापूर्वी विपाशा नदीला आलेल्या पुरात शेकडो अश्वमेधी घोडे वाहून गेले. उरले सुरलेले आपल्याच आश्रमात आले. आपल्या व्यतिरिक्त आता कुठेही अश्वमेधी घोडे उपलब्धच नाहीत महाराज. तर हे सांगायला गालव स्वतः का नाही आला? तुला का पाठवलं त्याने? नाही महाराज, आपण समजता तसं नाही. मी इकडे आले हे गालवला माहीतही नाही. तो तर मला शोधत असेल. मी आता त्याला न सांगताच आले आहे. कारण महाराज, मी त्याला हे सांगते तर तो कदापि राजी झाला नसता. मोठा अभिमानी, हट्टी, दुराग्रही आहे तो. पण महाराज, गालव कर्तव्यनिष्ठ आहे आणि म्हणून आता तो खूप निराश झाला आहे महाराज. तो प्राणत्यागही करेल अशी भीती वाटते मला. म्हणून मी आपल्याकडे आले आहे महाराज. गालववर प्रेम करतेस? होय महाराज. तो हट्टी आहे, दुराग्रही आहे, स्वार्थी आहे. त्याला कोणाची पर्वा नाही. त्याला तर सदैव त्याच्या मनाला वाटेल तसंच वागायचं असतं. त्याची गुरुदक्षिणा मिळवण्यासाठी त्याने तुझा सौदा केला माधवी. त्याने तुझ्या मनाची पर्वा केली नाही. तुला संकटात टाकलं. होय महाराज. काय गालवही तुझ्यावर प्रेम करतो? माहीत नाही महाराज. आजवर तो दिवस रात्र गुरुदक्षिणेच्याच चिंतेत राहिलेला होता. तेव्हा काय? गुरुदेव उपहासाने हसत पुढे म्हणाले, बरं, तुला काय सांगायचं आहे ते बोल. माझ्याकडे एक प्रस्ताव आहे महाराज. प्रस्ताव? कसला प्रस्ताव? महाराज, आपल्याला ज्ञात असेल, मी माझ्या पोटी जन्म घेणारा शिशू पुढे चक्रवर्ती राजा होईल असे भाकीत आहे. त्या 600 अश्वमेधी घोड्यांसाठी उत्तराखंडात मी 3 राजांच्या अंतःपुरात राहून आले आणि 3ही राजे माझ्यावर प्रसन्न होते महाराज. त्या 3ही राजांना माझ्यापासून पुत्रलाभ झाला आहे महाराज. अर्थात तुला काय म्हणायचे आहे? आपणही मला तशी संधी द्यावी महाराज. आम्ही समजलो नाही महाराज. आपण मान्य केलं तर त्या शेष 200 घोड्यांसाठी मी आपलासुद्धा सहवास करायला तयार आहे महाराज. आपण माझा स्वीकार करावा महाराज
आणि गालवला वचनमुक्त करावं. पण तू तर गालववर प्रेम करतेस ना, मग आमच्याशी समागम कसा करशील? गालववर प्रेम असतानाच मी 3 राजांशी समागम केला आहे महाराज. मी आपल्याला तक्रार करायची संधी देणार नाही. त्या 3ही राजांना संतुष्ट ठेवलं होतं. तशी मी आपलीही संतुष्टी करेन महाराज. आपण ठेवाल तशी राहील, आपली दासी होऊन राहीन. हा आश्रम आहे माधवी, राजमहाल नाही. मला ठाऊक आहे महाराज, आश्रमवासी जीवनाची मर्यादा जाणते मी आणि त्याची सवयही आहे. यापूर्वी काही काळ मी महाराज ययातींच्या आश्रमात राहिले आहे महाराज. विनंती आहे, मला आपली सेवा करण्याची आणि माझ्या कर्तव्यपूर्तीच्या समाप्तीची संधी द्यावी महाराज. तू हुशार आहेस माधवी, पण आम्हाला हे कळत नाही, तू प्रथमच आमच्याकडे का आली नाहीस? आम्हालाच 4 चक्रवर्ती पुत्रांची माता होण्याचे भाग्य लाभले असते. सत्यवचन महाराज, पण मग गालवचा प्रयास तो काय उरला असता. कदाचित गालवला ते मान्य झाले नसते. हा माझा स्वतंत्र निर्णय आहे. असो, पण मी तुझ्या वर्तनाने संतुष्ट झालो आहे. केवळ गालवचा दुराग्रह मोडून काढावा यासाठी मी त्याला अशी कठीण परिस्थितीत टाकलं होतं. परंतु तू त्याच्या माझ्यामध्ये आलीस. काहीही करून त्याला शरण आणेन असा मलाही अभिमान होताच. तू माझा तो अभिमान मोडलास. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. अशी आत ये. माझ्या कुटीत तुझं स्वागत आहे माधवी. त्या क्षणी मला गुरुश्रेष्ठ स्वामी विश्वामित्रांची अर्धांगिनी होण्याचा बहुमान मिळाला. गालवनेही माझ्या आणि गुरुवर्यांच्या इच्छेचा मान राखून ते मान्य केले आणि यथावकाश गुरु विश्वामित्रांना चक्रवर्ती पुत्राचा लाभ झाला. त्याचे नामकरण अष्टक असे झाले. दुर्दैवाने त्याचेही मूल्य 200 अश्वमेधी घोडेच होते. आणि अशा रीतीने माझ्या दुर्भाग्य पर्वाचा तो शेवटचा 4था अध्याय संपला, जो माझा मीच लिहिला होता. आता मी सर्वार्थाने मुक्त झाले होते. स्त्री प्राप्तीची अभिलाषा नसलेला पुरुष या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाही याबाबत मी आता आश्वस्त होते आणि पुरुषप्रधान संस्कृतीपासून अनभिज्ञ होते. म्हणूनच माझ्या भविष्याचा निर्णय आता मी घेणार होते. आज महाराज ययातींच्या आश्रमात 2 सोहळ्यांचे आयोजन मोठ्या उत्साहात सुरू होते. माझं ययाती महाराजांच्या कन्येचं स्वयंवर आणि विश्वामित्र शिष्य गालवचा दीक्षांत समारंभ. माझं स्वयंवर आश्रमात होणार होतंच, कारण ते महाराजांच्या कन्येचं स्वयंवर होतं. आज महाराजांच्या कर्तव्यपूर्तीचा सोहळा होता. महाराज माझ्या मातेला दिलेल्या वचनातून मुक्त होणार होते. राजसी थाटात कन्येचं स्वयंवर होणं हे महाराजांसाठी गौरवाचं होतंच, शिवाय पदरी कन्यादानाचं पुण्य पडणार होतं. पण गालवचा दीक्षांत समारंभ हा सुद्धा महाराज ययातींच्या दातृत्वाचा गौरव होता आणि त्यासाठी खास गुरु विश्वामित्र आले होते. गालव आता त्यांचा शिष्योत्तम झाला होता आणि त्यांच्या शिष्योत्तमाचा दीक्षांत समारंभ त्यांच्याकडूनच संपन्न होणार होता. मी आडून ऐकत होते त्यांना बोलताना. महाराज सांगत होते, लोक म्हणत होते, अशी कशी राजा ययातीने आपली एकुलती एक रूपवती कन्या एका ऋषिकुमाराला दान केली? पण ती आमच्या परीक्षेची घडी होती आणि हा राजा ययाती कर्तव्यासाठी आपल्या कन्येचे दान करायला सुद्धा चुकला नाही. गुरु विश्वामित्रांनी पुस्ती जोडली. सत्यवचन महाराज, परीक्षाच म्हणायची ती. नाहीतर पदरी पर्याप्त धन नाही, अश्वमेधी घोडे नाहीत. अशा परिस्थितीतही याचक रिक्तहस्तच जायचा. पण आपण तसे होऊ दिले नाहीत. आता कर्णानंतर लोक राजा ययातींचं नाव घेतील यात शंकाच नाही. पण हे पुण्य केवळ आपल्यामुळेच पदरी पडलं गुरुदेव. आपणच कठीण गुरुदक्षिणा मागितली नसती तर गालव माझ्यापाशी आला नसता आणि मला कन्येचं दान करावं लागलं नसतं. माझीही परीक्षा घेतलीत आपण. मी तर गालवचा हट्ट मोडून काढण्यासाठी हे सगळं योजलं होतं. पण तो ते अशा रीतीनं पूर्ण करेल याची जराही आशा नव्हती मला. खरा कौतुकाचा भागीदार तर गालवच आहे. त्याची हुशारी, चिकाटी,
कर्तव्यनिष्ठा, गुरुप्रेम सगळंच अलौकिक असा शिष्य मिळणं हे गुरु म्हणून माझंही भाग्यच. इतक्यात गालव आला आणि त्यानेही विनयाने सगळं श्रेय गुरु विश्वामित्रांना दिले. क्षमा गुरुदेव, पण आपल्यासारखे महान गुरु असतात तेव्हाच असे आमच्यासारखे शिष्य घडतात. आपण माझ्या वृत्ती प्रवृत्तीची पारख करून माझी कठीण परीक्षा घेतली म्हणून तर मी स्वतःला सिद्ध करू शकलो ना. आणि मी तिथून निघून तडक वनात आले. यापुढे काही ऐकण्याची इच्छाच उरली नाही. असा थोर दाता, असा महान गुरु आणि असा शिष्योत्तम. परीक्षा तर तिघांचीच होती आणि गौरव त्यांचाच व्हायचा होता. त्यात माधवी कुठेच नव्हती. कारण ना माधवीने कोणाला वचन दिलं होतं ना कोणाकडून वचन घेतलं होतं. माधवीला असं काही करण्याचा अधिकारच नव्हता. कारण माधवी पुरुषाच्या आधाराने जगणारी स्त्री होती. म्हणून दुबळी होती की काय? काय करणार ती? दीक्षांत समारंभ संपन्न झाला तेव्हा सगळ्या आश्रमवासियांनी गालववर पुष्पवर्षा केली असेल, त्यात किंचितही शंका नव्हती. पुन्हा पुन्हा गालवच्या ध्येयनिष्ठेचं कौतुक झालं असेल, पण माझी मात्र कुस्तीत शब्दात हेटाळणी झाली असेल. 4 पुरुषांशी समागम केलेली स्त्री होते मी आणि तरीही आज माझं स्वयंवर रचलं जात होतं. कारण तो महाराजांच्या कर्तव्यपूर्तीचा, प्रतिष्ठेचा प्रश्न होता. स्वयंवरासाठी काही नेमकेच महाराजे आले होते. मी आता पूर्वीची राजकन्या माधवी नव्हते. 3 राजांच्या अंतपुरात राहून आले होते. माझी कवडी मोलच होती. पण तरीही चिरकौमार्या, चिरयौवना होते. अजूनही माझ्या प्राप्तीची अभिलाषा असायला एवढं कारण पुरेसं होतं. ते 3ही राजा आणि खुद्द गुरु विश्वामित्रसुद्धा माझ्यापासून झालेल्या आपल्या पुत्रांना घेऊन आले होते. आता मी त्यांच्या योग्यतेची होते आणि पुत्रप्रेमासाठी मी त्यांचा स्वीकार करेन अशी त्यांना आशा असावी. पण एक माता आपल्या 4 पुत्रांमधून कोण्या एकाचाच स्वीकार कसा करेल हा विचार कोणा एकाच्याही मनात येणार नव्हताच. माझा विचार करायची कोणाला गरजच काय होती? घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांमध्ये माझा विचार कुठेच नव्हता. मला काय हवं, मला काय वाटतं हे मला कधीच कोणी विचारलं नव्हतं. अजूनही तशी कोणाला गरज वाटत नव्हती. सगळ्यांना हवं तसं मी वागावं हे ठरूनच गेलं होतं. याचंच वाईट वाटत होतं. माझं स्वयंवर होतं, पण ते माझ्यासाठी नव्हतं. अशा सगळ्या विचारांनी मन गढळून गेलं होतं. आज मी कर्तव्यमुक्त होते, स्वतंत्र होते. म्हणूनच गुरु विश्वामित्रांच्या आश्रमातून परत आल्यावर माझं मीच ठरवून टाकलं होतं. आता मी अनुष्ठान करणार नव्हते. मला आता माझं तारुण्य परत मिळवावंसं वाटत नव्हतं. त्याला कारण मनात अनेक विचार होते. माझं चिरयौवन, त्या पायी भोगलेले विकृत कामजीवन, मनाविरुद्ध दिलेलं शरीरसुख, त्यातूनच झालेली पुत्रप्राप्ती, त्यांचा वियोग, हे सगळं ययाती महाराज, गालव, 3 राजा आणि विश्वामित्रांसाठी किती सामान्य होतं. कारण त्यांच्या दृष्टीने हेच स्त्रीचं जीवन असतं हे निश्चित झालं होतं. उदर आणि योनी हे स्त्रीच्या सुखदुःखाचं कारण ठरतात. जेव्हा जे घडतं ते जीवन स्त्रियांसाठी मृत्यूच्या छायेत जगणं असतं. प्राणत्यागाहूनही भयंकर असतं ते. पण याची जाणीव कोणालाच नव्हती आणि पुढेही कधी होणार नव्हती हे दिसत होतं. कन्या, पत्नी, माता या 3ही भूमिकेतून मी पुन्हा पुन्हा ढकलली गेले होते. लौकिकदृष्ट्या तर मी पदभ्रष्ट होते, तरीही माझ्यापासून वंशवृद्धी करणे कोणाही पुरुषाला मर्यादाभंग वाटला नाही. आणि विशेष म्हणजे हे धर्मसंमत होतं. कारण मी ते कर्तव्यपूर्तीसाठी केलं होतं आणि स्त्रियांची कर्तव्य महान पुरुषांनीच ठरवून दिली होती. आज मी हवं ते करायला स्वतंत्र होते, पण घडून गेलेल्या जीवन नाट्याचा परिणाम मनावरून पुसला जात नव्हता. मन म्हणत होतं, नको, विवाह म्हणजे पुन्हा एक बंधन, धर्मकर्तव्याचं ओझं, पुन्हा तोच अनुभव घ्यायला आता मन तयार नव्हतं. म्हणूनच मी त्या सगळ्यांपासून दूर अशी वनात निघून आले होते.
कोणालाही स्वयंवराआधी मला भेटायची परवानगी नव्हती, पण तरीही गालव आला, जसा त्याचा अधिकारच होता माझ्यावर. नाही कशाला म्हणू, तो आला तेव्हा क्षणभर मलाही आनंद झालाच. अजूनही मी त्याला हवी आहे, म्हणून तो मला शोधत इथवर माझ्या मागे आला असणार या विचाराने मन आसावलं माझं. पण आल्या आल्या सुरुवातच त्याने अशी केली की, हे माधवी, तू अजून तशीच अनुष्ठान नाही केलंस, आज स्वयंवर आहे तुझं. त्याच्या बोलण्याचा नेमका अर्थ मला कळाला नाही. मी माझा मनोदय स्पष्ट केला. आता मला अनुष्ठानाची काय गरज गालव? हे तर मी त्या राजांसाठी करत होते, त्यांनी मला नाकारू नये म्हणून. आता मी तुझी आहे, तुझ्यासाठी अनुष्ठानाची काय गरज? आता मी कधीच अनुष्ठान करणार नाही गालव. गालवला हे अपेक्षितच नसावं असं दिसलं. तो गोंधळलेला दिसला. जवळ येऊन मला समजावू लागला. सत्य बोलतो माधवी, मी तुझी अभिलाषा बाळगत नाही, कारण मी निर्धन ऋषी. मी तुला काय सुख देणार? तू कोणा राजाची पट्टराणी होशील. तुला फार कष्ट झाले. आता मला तुला सुखी बघायचं आहे. मला सांगावंच लागलं, पण माझं सुख तुझ्या सहवासात आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे गालव. आणि गालव त्याच्या स्वरूपात आला. पण माधवी, आता तू माझी गुरुमाता आहेस. माझा तुझ्याशी विवाह धर्मसंमत नाही. मी कळवळून त्याला मिठी घातली. पण गालव, ते तर मी तुझ्यासाठीच केलं होतं ना, आणि अनुष्ठान केलं तर? मला झिडकारून तो जायला वळला. नाही माधवी, तो मर्यादाभंग होईल. आता मी ऋषी आहे. मी हे धर्मविरोधी आचरण कदापि करणार नाही. मला क्षमा कर माधवी, मी तुझा ऋणी आहे. पण तू आता माझी गुरुमाता आहेस, मला वंदनीय आहेस. मी समजले गालव, मी आता तुझ्या योग्य राहिली नाही, म्हणून तू असं म्हणतोयस ना? मला ठाऊक होतं हे, म्हणून तर मी अनुष्ठान केलं नाही. मी तुझं मन बघत होते. तू जा गालव, तू स्वतंत्र आहेस. मलाच आता कसल्या बंधनात राहायचं नाही आहे. आज मी स्वतंत्र झाली आहे. आणि मी पुढे बोलण्याआधीच गालव निघून गेला होता. प्रेम, मातृत्व, कर्तव्य हे शब्द किती फोल आहेत याची जाणीव करून देऊन माझ्या दुर्भाग्य पर्वाचा हा शेवटचा अध्याय संपला होता. आणि माझी झाली आता 5 अध्यायाची कहाणी निष्फळ संपूर्ण. माझं जीवन या 5 अध्यायात संपलं होतं. या 5 अध्यायातले भोग हे माझे 5 जन्म होते, आणि ते विसरण्यासाठी युगानुयुगे मी रानावनात भटकत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या कथेचे आधीचे 2 भाग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन ते तुम्ही ऐकू शकता. तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.